मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आज स्टार मीडियाच्या माध्यमातून आज थोडीशी माझी मुलाखत या मीडियावर प्रसारित होत आहे। आल्या आल्या त्यांनी मला प्रश्न विचारले, महाराज तुमचं नाव काय, तुमचा थोडासा जीवनपट आम्हाला सांगा। तर थोडंसं माऊलींच्या आशीर्वादाने, तुकोबारायांच्या आशीर्वादाने थोडंसं माझा जीवनपट सांगण्याचा प्रयत्न करतोय। प्रथमतः माझं नाव आहे ऍडव्होकेट नंदराज तौर पाटील। माझं मूळ गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये बाबुलतारा हे माझं जन्मगाव आहे। पहिली, दुसरी, तिसरी, चौथी 4 वर्ष शिक्षण मी जिल्हा परिषद शाळा बाबुलतारा या ठिकाणी घेतलं। तसं पाहिलं तर 22.5 गावं आमची आहेत तौरांची। मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने हे तौर आडनावाची भरपूर तुम्हाला आमची वारकरी सापडतील, मोठे मोठे राजकारणी सापडतील। तसा मी शेतकरी कुटुंबातला आहे। शेतकरी कुटुंबामध्ये जडणघडण झाली। माझे आजोबा हाडाचे वारकरी होते, पंढरीचे वारकरी होते। त्याच्यानंतर तीच परंपरा माझ्या वडिलांनी अविरत त्यांच्या खांद्यावर घेतली। पंढरपूरची वारी असेल, पैठणची वारी असेल, आळंदीची वारी असेल, अशा अनेक वाऱ्या आमच्या वडिलांनी या ठिकाणी केल्या आणि तीच परंपरा माझ्या खांद्यावर देत असताना माझ्या वडिलांनी मला 7वीला श्री गाथामूर्ती रामभाऊजी बाबा राऊत यांच्याकडे शिक्षणासाठी गंगापूरला विठ्ठल आश्रमामध्ये टाकले। 6वी, 7वी, 8वी हे 3 वर्ष बाबांकडे मी विचारसागर असेल, पंचदशी असेल, हरिपाठ अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास केला। 4 वर्ष तिकडे अभ्यास केल्याच्या नंतर आवड होती मनामध्ये पखवाजाची। मग पखवाजाचं शिक्षण घेण्यासाठी मी 2010 साली आळंदीला आलो। आळंदीला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पखवाजाचं शिक्षण घेतलं। मृदंग मार्तंड सुभाष गुरुजी देशमुख, विष्णुपंत लोंढे गुरुजी, या ठिकाणी दासोपंत स्वामी, पांचाळ गुरुजी आणि कोष्टी गुरुजी या सर्व गुरुवर्यांच्या माध्यमातून थोडंफार मृदंगाचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला। या सर्व गुरुजनांकडे जाऊन मृदंगाचं शिक्षण घेतलं, मृदंगाची साधना केली। त्याच्यानंतर मृदंगाची साधना करत असताना शाळेचा अभ्यास हा माझ्यापुढे प्रामुख्याने फार मोठा मुद्दा होता। एकीकडे पखवाज शिकायचा, एकीकडे शाळेचा अभ्यास करायचा। जेवणाचे हाल असायचे अत्यंत। मग चिंबळी गाव असेल, चिखली गाव असेल, आळंदीच्या परिसरातली जेवढी काही गावं आहेत त्या गावामध्ये जाऊन आम्ही मदुकरी मागायचो। तसं पाहिलं तर आमच्या या यशस्वी जीवनामध्ये फार मोठा वाटा जर कोणाचा असेल तर आळंदीकरांचा आहे, चिखली ग्रामस्थांचा आहे, आळंदी पंचक्रोशीचा आम्हा सर्व वारकऱ्यांना मोठा करण्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे। त्यांनी आम्हाला अनेक वर्ष मदुकरी म्हणजे अन्नदान दिलं आणि त्यांच्या अन्नावरच आम्ही आज मोठे झालो। वास्तविक पाहता मृदंगाचं शिक्षण घेतल्याच्या नंतर प्रश्न आला 10वी 12वीचा। 10वी 12वीला मी श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय जे आळंदीमध्ये आता आहे तिथे 10वी 12वी मी चांगल्या मार्काने, 10वीला मी जवळपास 69% घेतले आणि 12वीला 72% मी चांगल्या प्रकारे पास झालो। त्याच्यानंतर मी BA ला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर लॉ साठी मी पुण्यामध्ये ऍडमिशन घेतलं। म्हणजे मृदंग आणि प्लस लॉचं शिक्षण या प्रकारे माझी प्रक्रिया सुरू झाली। पण परिस्थिती इतकी वाईट होती की शिक्षणासाठी पैसा अत्यंत गरजेचा होता, जेवणासाठी पैसा अत्यंत गरजेचा होता, राहण्यासाठी पैसा अत्यंत गरजेचा होता, पण पैशाची काही साधनं नव्हती। कारण आई वडील अत्यंत गरीब कुटुंबातली, आई वडील हे ऊसतोड कामगार असल्यामुळे, शेतीवर त्यांचं सर्व पोट अवलंबून असल्यामुळे माझ्या शिक्षणासाठी पैसा भरणार कसे? लॉचं शिक्षण असेल, पखवाजाचं शिक्षण असेल, वारकरी संप्रदायाचं शिक्षण असेल, ही सगळी जबाबदारी माझ्यावर पडली। मग मला तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून, स्टार मीडियाच्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय, मी माझ्या जीवनामध्ये LLBच्या 2ऱ्या वर्षाला असताना, आवर्जून ऐका, LLBच्या 2ऱ्या वर्षाला असताना मी 1 वर्ष पेट्रोल पंपावर काम करून मी लॉचं फी भरलेली आहे आणि ती लॉची फी भरून मी स्वतः मृदंगाचा रियाज केलाय, संप्रदायाचं शिक्षण घेतलं। आज मला तुम्हा सर्वांना सांगायला आवडेल की मी ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या आशीर्वादाने कीर्तनही करतोय, मृदंगाची सेवाही करतोय आणि 3 वर्ष मी लॉचेही दिलेले आहेत। असं एकंदरीत माझा जीवनपट आहे। तसं पाहिलं तर मी ते शिक्षण घेत असताना माझा पूर्ण विश्वास देवावर होता, माझ्या माऊलीवर होता, तुकोबारायांवर होता आणि माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खरं याच्यात उतरलो। कुठल्याही विद्यार्थ्याने वारकरी संप्रदायाच्या मार्गाने चालत असताना त्याच्या समोर एकच ध्येय असलं पाहिजे, आपल्या आई वडिलांचं नाव कसं मोठं होईल, आपल्या संप्रदायाचं नाव कसं मोठं होईल, आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल, याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे। आजच्या तरुण पिढीला माझी विनंती आहे, तुम्ही वारकरी संप्रदायाकडे या,
वारकरी संप्रदायात आल्याच्या नंतर तुम्हाला काय आनंद आहे, पैशामध्ये सर्व सुख नाही, हे कळायची जागा म्हणजे वारकरी संप्रदाय. म्हणून माझी विनंती आहे युवकांना, तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये या, तुम्ही माळ घाला, तुम्ही धर्माचं कार्य करा, याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळणार आहे. असं मला तिकडे घेऊन जायचं नाही. माझा मुद्दा असा आहे, ही सर्व प्रक्रिया करत असताना लॉचं शिक्षण आहे, मृदंगाचं शिक्षण आहे आणि त्याबरोबर कीर्तनाचं शिक्षण आहे. हे संपूर्ण प्रवास चालत असताना किती अडथळे माझ्या जीवनात आले असतील हे तुम्हाला न सांगितलेले बरे. पण त्याच्यातले 4-2 सांगतो. जेवणासाठी जर मिळालं नाही तर स्टार मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आम्ही आळंदीच्या घाटावर येजाला बसल्याचे असताना एक बिस्किटचा पुडा घ्यायचा माऊली, तो पाण्यात बुडवायचा आणि तोच बिस्किटचा पुडा खायचा आणि संध्याकाळी 10 ते रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत मृदंगाचा रियाज करायचा. आजही आळंदीमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला असे अनेक साधक दिसतील जे रात्रभर पकवाज वाजवतात आणि एक वडापाव खातात आणि झोपतात, पण माऊली कोणालाही उपाशी मरू देत नाही. असा मृदंगाचा रियाज केला, त्याबरोबर लॉचा अभ्यास केला आणि आज थोडंफार कीर्तन करून सर्वांच्या माध्यमातून मी आपल्या समोर आलेलो आहे. आता मला फक्त एकच सांगायचं आहे, आम्ही जे कष्ट केले हे प्रत्येक तरुणाच्या जीवनात कष्ट त्यांना करायला न यावं, त्यांना सुलभ सोपं मिळावं म्हणून आळंदीला आपण नाद ब्रह्म गुरुकुल, अनाथ मुलांना मोफत शिक्षण संस्था अशी एक संस्था स्थापन केली. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, त्या संस्थेमध्ये ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला वडील नाही, अशा मुलाला 1 रुपयाही न घेता फुकट सर्व शिक्षण दिलं जातं, जेवण दिलं जातं, राहणं दिलं जातं, पिण्यासाठी पाणी आहे, राहण्यासाठी उत्तम सोय आहे आणि त्याचबरोबर त्याच्या शिक्षणाचीही जबाबदारी आमची संस्था घेते. अशी नाद ब्रह्म गुरुकुल आळंदीला आपण स्थापन केलेली आहे. मग या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपली परिसरात जेवढे काही मुलं असतील ज्यांना शिकायचंय, मोठं व्हायचंय, संप्रदायामध्ये काम करायचंय, संप्रदायामधून ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार समाजापर्यंत पोहोचवायचे, अशा मुलांनी जरूर आमच्या संस्थेमध्ये यावं, ही एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे. दुसरी विनंती मी ही करणार आहे, आजचा तरुण हा बिघडत चाललेला आहे, व्यसनाधीन होत चाललेला आहे, त्याला संस्कार राहिलेले नाही. आता शिवजयंती येणार आहे, आपण उत्सव करतोय, नुसती दाढी वाढवल्याने शिवाजी होता येणार नाही, तर आपल्याला शिवाजी होण्यासाठी शिवाजी या नावाचा अर्थ कळाला पाहिजे. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो अर्थ मी सांगतो. शिवाजी, शिवाजी म्हणजे काय? शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वाचण्यासाठी, जी म्हणजे जीवन जगण्यासाठी, ज्याला शिक्षणासाठी, जगण्यासाठी, वाचण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केलं त्याचं नाव शिवाजी आहे. म्हणून माझी तरुणांना विनंती, शिवाजी महाराज समजून घ्या, आपलं धर्म कार्य समजून घ्या, वारकरी संप्रदायामध्ये या आणि वारकरी संप्रदायामध्ये येऊन चांगला युवक बनण्याचा प्रयत्न करा, हीच एक तुम्हाला विनंती आहे. म्हणून या चॅनलच्या माध्यमातून मी ऍडव्होकेट नंदराज पाटील आपल्याला विनंती करतो, संप्रदायामध्ये या आणि संप्रदायामध्ये जेवढे व्यक्ती आहेत या सर्वांच्या पाठीमागे उभा राहून आपणही चांगले जागरूक नागरिक व्हा, हीच एक विनंती करतो. रामकृष्ण हरी.